आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आज वाळवा तालुक्यातील कामेरी असं इटकरी असतील किंवा येडणीपाणी तसंच आयतोडी खुर्द या गावातील महिला रस्त्यावरती उतरून आक्रोश करत आहेत आणि हा शक्तीपीठ बंद करण्यासाठी त्या आज मोर्चा काढलेला आहे। आता आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे किती मोठ्या प्रमाणात इथं महिला वर्ग हा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि महिला मंडळ हे आता सध्या आक्रोश करत आहेत आणि हा शक्तीपीठ रद्द करण्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चालू आहे। सरकार ह्या आपण आयतोडी खुर्दची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक 2019-2005 ह्या साली मोठ्या प्रमाणात इथं पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि ह्या शक्तीपीठ आता सध्या जर ह्या भरावामुळे ह्या वर्षी फार मोठा धोका निर्माण होणार आहे। यासाठी आपल्याला बोलण्यासाठी आता आपल्यासोबत माजी सरपंच ज्योत्स्नाताई पाटील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून या गावाच्या अडचणी जाणून घेणार आहोत। मॅडम काय सांगाल तुम्ही, एकंदरीत तुमच्या प्रत्येक वर्षी हा पूरबाधित म्हणून गाव म्हटलं जातं आणि आता सध्या तरी हा शक्तीपीठ होणार आहे, काय सांगाल? आमच्या गावामध्ये पूर वारणामाई 3 बाजून वाहते, त्यामुळे सतत आमच्या गाव प्रत्येक पुराचा धोका आमच्या गावाला असतो। 2005 मध्ये जवळजवळ 70% गावाची शेती आणि गावातली घरं विस्थापित झाली होती। 2019 ला ते प्रमाण 80% गेलं होतं आणि 2021 ला तर 90% गाव आमचं कुटुंब विस्थापित करायला लागली आणि शेती 90% पाण्यामध्ये होती। त्याचबरोबर एकही रस्ता 2021 ला आमच्या गावातून बाहेर पडायला राहिला नव्हता शिल्लक, सगळीकडून गावाला वेढा पडला होता। इतकी अवघड परिस्थिती 2021 ला झाली होती। तर इथून पुढे जर हा मार्ग झाला तर प्रत्येक वेळी थोडा जरी पूर आला, थोडं जरी पाणी आलं तर ह्या मार्गामुळे आमच्या गावामध्ये सतत दरवर्षी नदीकाठच्या लोकांना आम्हाला विस्थापित करावं लागेल आणि विस्थापन करणं, पूर आल्यानंतर ती पूर परिस्थिती झेलणं हे त्या पुरात अडकलेल्या कुटुंबाला आणि तिथे काम करणाऱ्या लोकांनाच माहिती असतं। बाहेर कुठेतरी सभा सांगून आणि कुठेतरी ऑफिसमध्ये बसून रेगोटा ओढून रस्ते बनत नसतात। इथल्या माणसांचं दुःख इथल्या माणसांना माहिती आहे। त्यामुळे आता परत दरवर्षी पुराला सामोरे जायचे आमच्या कुणामध्येही ताकद नाहीये आणि आम्हाला हे गाव जरी शासनानं आम्हाला काहीही दिलं तरी आम्हाला हा मार्ग नको आहे। पैसा असू दे, अन्य काही असू दे, आमचं विस्थापन असू दे, कुठलाही आमिषाला बळी न पडता आम्ही ह्या रस्त्याला विरोध करत आहोत। आम्हाला हा रस्ता नको आहे, नको आहे। आम्हाला आमच्या गावातून रस्ता आम्ही जाऊ देणार नाही। गेली 1 महिन्यापासून तुम्ही हा प्रयत्न करताय किंवा सरकारनं याच्यावरती काही जर पाठपुरावा करून तुमच्या या पाठपुराव्याला जर नाही यश आलं तर तुम्ही महिला आता सध्या जसं उतरलाय तसं पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? आम्ही इथून पुढे कुठलाही सर्वेला आली तर आम्ही सगळ्या महिलांना सांगून ठेवलंय, आम्ही एक फोन केला की 10 बायकांनी जाऊन तिथं रस्त्यावर बसायचंय। कुठलंही रस्त्याचं काम आम्ही होऊ देणार नाही, ना सर्वे होऊ देणार, ना काम होऊ देणार। म्हणून आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन असा निश्चय केलाय की आम्ही रस्त्यावर जाऊन तिथं जाग्यावर जाऊन बसणार आहोत। आम्हाला लोकशाही पद्धतीनं आणि गांधीवादी पद्धतीनं हे आंदोलन यशस्वी करायचंय, पण यासाठी आम्ही सगळ्या महिला कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही आलेल्या परिस्थितीत लढायला तयार आहे। आम्ही सगळ्या महिलांना सांगितलेलं आहे की हा लढा इथंच थांबत नाही, जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्दचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत। बरोबर आहे का महिलांनो? तर आपण पाहिलं आता आयतोडी खुर्द मधील ह्या महिला आक्रमक झालेल्या आहेत। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत लढा आमचा हा कायमचाच राहणार असल्याचं त्यांनी आता सांगितलं। आता सध्या आपल्या कामेरीमध्ये कामेरीचं सांगायचं झालं तर वाळवे तालुक्यातील कामेरी या गावची मोठ्या प्रमाणात शेती या शक्तीपीठ महामार्गासाठी जाणार आहेत। आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य छायाताई पाटील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पाटील मॅडम काय सांगाल तुम्ही, सध्या वाळवे तालुक्यामध्ये तुमच्या कामेरी गावची मोठ्या प्रमाणात शेती जात आहे? आमच्या वाळवा तालुक्यामध्ये कामेरी गावामध्ये 225 एकर जमीन आमची जाती आहे, बाधित होते। परंतु यामध्ये आम्ही आता जो लढा सुरू केलेला आहे महिलांना एकत्रित करण्याचा, कामेरीमध्ये आता आमचे लढा सुरू झाला। आम्ही काढली पूर्ण आंदोलन पूर्ण केलं, तिथून पुन्हा एडेनिपाणीमध्ये केलंय, इटकरेमध्ये केलंय ना आता आम्ही इथे आयतोड्यामध्ये आलेलो आहे। खरं तर पूरग्रस्ताची मध्ये हे गाव तर फारच अडचणीत आहे। आम्ही जेव्हा पूरग्रस्त झालं गाव तेव्हा आम्ही इथं मदत करायला आलो, तेव्हा त्यांची परिस्थिती जवळून पाहिलेली आहे आणि या पद्धतीने जर सरकार आमच्या शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम करत असेल तर अनायसे आता गॅसचे दर वाढल्यामुळे चुली पेटवलेल्याच आहेत महिलांनी। आम्ही त्या चुलीतलं लाकूड घेऊन या शासनाच्या मागे लागणार आहे। खरं तर हे अभि तो सुरुवात आहे, पिक्चर बाकी आहे अजून।
तर आम्हाला आता गल्लीत सुरू केलेलं आहे आम्ही आंदोलन. त्या ज्योत्स्नाताई सारख्या आम्ही अनेक महिला बरोबर घेऊन, सरपंच असतील, माजी सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, माजी सदस्य असतील, अशा अनेक महिला एकत्रित येऊन आम्ही सर्वसामान्य सुद्धा महिला यामध्ये उतरलेले आहे. ते म्हणते आधी आमच्या नरड्यावर पाय द्या आणि मग आमच्या जमिनीत पाय ठेवा, अशा पद्धतीनं आज महिला बोलताना मला दिसत आहेत. आणि म्हणून माझ्या ह्या सर्व महिला भगिनींचा साथ घेऊन आम्ही आज गल्लीतनं दिल्लीपर्यंत दिल्लीला धडक घालण्याची आमची तयारी आहे आणि ती दिसेलच पुढं. पण कसल्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ आम्ही रद्दच करणार आहे, होऊ देणार नाही. काही जरी झालं तरी आम्ही कुठल्याही व्यापाऱ्यांच्या भरी न करता शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही नेहमीच सर्व महिला भगिनी एकत्र येऊन आणि शक्तीची ही जी नारी शक्तीचा जो आता दिसतोय तुम्हाला, तो अतिशय महत्वाचा. आणि महिला काय करतील तुम्हाला माहिती आहे. या महिला म्हणजे एकत्रित येऊन आम्ही सर्वजण लढणार आहोत आणि कसलाही इथं शक्तीपीठाचा रस्ता होऊ देणार नाही. तर आपण पाहिलं की हा शक्तीपीठ महामार्गाचा लढा आता सध्या आपल्या या भगिनींची हातात घेतलेला आहे आणि सध्या हा शक्तीपीठ कसल्याही परिस्थिती होऊन देणार नाही. शासनाला जळकं लाकूड घेऊन मागे लागलं तरी चालेल, असं सुद्धा आता आपल्या भगिनींनी सांगितलंय. M24 तासाठी मी दिलीप मोहिते, सांगली.